हे रस्ता निघालाय 10 फूट, जिथून निघायतून 10 फूट आहे. मजाच घरी 50 फुटाचा 60 फुटाचा रोड होतोय कसा? आदेश आहेत का कलेक्टर साहेबाचे? ते आम्हाला काहीच सांगू नका, आम्हाला काही विचार ना, आम्हाला आधी पाडू द्या, तुम्ही एक कळवा. साहेब म्हणलं मी मदत सामान आहे फार मोठी झाली. ती माझी शासनाला विनंती आहे, योग्य असेल तर माझी नुकसान भरपाई भरून द्यावं, योग्य नसेल तर मला जे शासनाचा दंड लागेल मी ते भरायला तयार आहे. आमदार भावाची रेकॉर्डिंग पण आहे, कॉपी ना असं त्यांनी बोललेलं आहे. मला आमदार बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे मी दखल मागणार आहे. मान्यवर चंद्रशेखर आपले आझाद रावण साहेब यांच्याकडे मी मानणार आहे. संसदेमध्ये हा मुद्दा गाजला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे. नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज राहील. सध्या मी आहे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड शहरामध्ये. मागच्या 15 दिवसापूर्वी जी बातमी केली होती की भाजपा आमदाराच्या मुखेड तालुक्यात हुकुमशाही सुरू आहे असा आरोप करणारे खंडेराव हसनाळकर यांची मी भेट घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही बघू शकता कोट्यावधी रुपयांचं नुकसान केली हीच ती जागा आहे आणि त्यांचं निवासस्थान देखील याच ठिकाणी आहे. आणि माझ्यासोबत आता सविस्तर या प्रकरणातली माहिती देण्यासाठी खंडेराव हसनाळकर साहेब असणार आहेत. याच ठिकाणी लाखो रुपये खर्च करून इमारत उभारण्यात आली होती आणि त्याचा कशासाठी उपयोग केला जात होता, नेमकं काय काय या प्रकरणातली सत्य माहिती आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि विशेष म्हणजे इथल्या स्थानिक प्रशासनाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तर स्वागत आहे तुमचं आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये. सर्वप्रथम आवाज बहुजनांचा या चॅनलला माझा मनापासून त्यांचा अभिनंदन आणि त्यांना देतो. या प्रकरणामध्ये बऱ्याच दिवसापासून बघतो आहोत आम्ही की तुमच्याबद्दल हे जे झालेलं आहे अनधिकृत काम आहे असं म्हणून कोट्यावधी रुपयाचं नुकसान केलं आणि भाजपाच्या आमदाराची हुकुमशाही सुरू आहे असा तुम्ही आरोप केलात. काय नेमकं तर सांगायचं, कशा पद्धतीची हुकुमशाही आहे साहेब? आता याला जर आपण अनाधिकृत म्हणावं तर त्याचा अर्थही मला काही समजत नाही. कारण अनाधिकृत म्हणजे त्याच्याकडे कुठलेही कागदपत्र नाहीत किंवा काही पुरावा नाही, अशाला अनाधिकृत किंवा अतिक्रमण म्हणतात. पण माझ्याकडे याचा रजिस्ट्री आहे, बैनामा. दुसरी गोष्ट, ते बैनामा घेऊन मी नगरपालिकेला लावले आहे. घर नंबर आहे त्याला, नमुना नंबर 8 आहे. बांधकाम परवाना आहे त्याला, एनए केलेला आहे, प्लॉटचा लेआउट आहे. एवढं असून रिव्हिजन नक्कल आहे माझ्याकडे, मालकी हक्काचं प्रमाणपत्र आहे. मी नळपट्टी भरतो, घरपट्टी भरतो आज 25 वर्षापासून. आजपर्यंत महिना अखेर मग घरपट्टी नळपट्टी भरलेली आहे. माझ्याकडे कुठली बेबाकी प्रमाणपत्र आहे माझ्याकडे. एवढं असूनही आमदारचं नाव पत्रिकेमध्ये होतं. इथं जिम टाकली, एवढी मोठी जिम टाकली की नांदेडला नाही जिम टाकली. आणि याच्यामध्ये अर्धे पोर तर फुकट होते गरिबांचे. एवढी मी सेवा करतो. तर हे अनाधिकृत आहे, अतिक्रमण आहे म्हणून या आमदारांनी आणि आमदार भावानी दोघांनी मिळून माझं हे दुसऱ्यासोबत माझा मुलगा फिरलाय तुमचा जिम चालवणारा, म्हणून माझी ही जिम जमीनदोस्त केलेली आहे. आणि मला हे जमीनदोस्त करत असताना यांनी पहिल्यांदा मोजमाप केलेली माझ्याकडे नोटीस आलेली नाही, मला कुठलं कळवलेलं नाही. तसेच हे बांधकाम पाडत असताना देखील मला कुठली नोटीस दिलेली नाही. सकाळी 7 वाजता 5 JCB आणून आणि ते त्याला ब्रेकर म्हणतात, मोठ्या मशिनी रोड खोदायच्या, तसल्या मशिनी आणून ही माझी जमीन दोस्त करून टाकलेली आहे. काही महत्वाच्या प्रश्न मी तुमच्यासोबत साधणार आहे. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर महाराष्ट्र शासन एकीकडे तरुणांसाठी शरीर सौष्ठव सांभाळण्यासाठी जिमचा उपयोग करा, जिम बांधा असं आश्वासन देत आहे, काही ठिकाणी बांधून देत आहे. आणि मग हसनाळकर साहेब तुम्ही बांधली होती. हो साहेब. मग खऱ्या अर्थानं ते अतिक्रमण म्हणून तुमचं पाडण्यात आलं. अतिक्रमण. मग या संदर्भात काही माझ्याकडे आता माहिती प्राप्त केलेली आहे मी, ज्याला MRTP ऍक्ट 1966 असा नियम आहे. कलम 52-53 नुसार आपल्याला नोटीस देण्यात आली होती का? नाही,
कुठल्याच प्रकारची मोजमापाची नोटीस नाही किंवा पाडण्याची नोटीस मला कुठली दिलेली नाही. परंतु असं मला कळालेलं आहे की त्यांनी मी नोटीस घेण्यास नकार दिलाय असं त्यांनी त्यांच्याकडे कागदपत्र ठेवलेत. पण मी कधी नकार दिला नाही. आणि आला तर कोण माणूस आला. काही लोक म्हणतात की नोटीस दिलं त्याला सही दाखवतात, माझी सही नाही. माणसं म्हणतात की त्यांचं घर बंद होतं, माझ्या घरला कधी लॉक फोटो दाखवले नाहीत, काही नाहीत. आणि हा माणूस अतिक्रमण केलाय असं समजून मला कुठलंच काही न देता माझं हे जिम पाळलेली आहे. कोणत्या दृष्टीने पाहणी करून तुमचं अतिक्रमण घोषित करण्यात आले असं तुम्हाला वाटतं? याला कुठलीही पाहणी केलेली नाही. हा रस्ता इथं आहे, नगरपालिकेची ही जागा आहे. त्या जागेच्या अलीकड 15 फुटाचा रोड आहे. क्रीडा संकुलाचा नकाशा त्यांनी बघावं. त्या नकाशावर स्वतः 15 फुटाचा आहे, परंतु ऍक्च्युअल इथं 25 फुटाचा रोड आहे. आणि हा रोड लास्ट पर्यंत गेलेला नाही. जिथून हा रोड निघाला तिथून 10 फुटाचा रोड आहे. आणि माझ्याच इथे येऊन ह्यांनी 45 ते 60 फुटाचा रोड करण्याचा ह्यांनी चंग बांधला. आणि हा आमचा गट नंबर वेगळा आणि नगरपालिकेचा गट नंबर वेगळा आहे. मोजणी केल्यास 5 वेळेस मोजणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील दर्शवले आहे. आणि यांनी कुठली कलेक्टरची नोटीस नाही यांना, ते असेल त्यांना पण आम्हाला दाखवलेलं नाही. मी तहसीलदार साहेबांना असं विचारलं मध्ये, तसा व्हिडिओ आहे त्यांच्याकडचे, पाहण्यास मिळेल. मी जे बोललो त्यांच्यामध्ये आहे. त्यांना विचारलं असता साहेब मला नोटीस दिला नाही, तुम्ही का दिला नाहीत मोजमापाची. तहसीलदार साहेब म्हणाले, म्हणजे चार्ज घेतलेले शिवोचा, त्यांनी म्हणाले की आम्हाला ते काही विचारू नका, आमचं काम आम्हाला करू द्या. आज ते तहसीलदार साहेब म्हणणं आहे. आणि हे पाडत असताना देखील आम्ही विचारलो आदेश आहेत का कलेक्टर साहेबाचे, ते आम्हाला काहीच सांगू नका, आम्हाला काही विचारू नका, आम्हाला आधी पाडू द्या, तुम्ही एक कळवा. साहेब म्हणलं मी मदत सामान आहे फार मौल्यवान, ते आमचे लोक काढतील, काढून देतो आम्ही म्हणले. तरी साहेब ठीक आहे काढून द्या म्हणलं मी, तरी काढले नाही. सामान मदत अडकून आहे, आजही अडकून आहे, आजही काढता येत नाही. बरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला माझा प्रश्न असणार आहे. आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून नांदेडच्या मुखेड तालुक्यात तुमच्याच पक्षाचे असणारे भाजपाचे आमदार तुषार राठोड साहेब नेमकं कोणत्या अधिकारानुसार हे दादागिरी चालवत आहेत हे तुम्ही विचाराल का त्यांना? आणि दुसरा माझा प्रश्न असणार आहे, हसनाळकर साहेब, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. महानगरपालिकेची मासिक बैठक असते आणि त्या बैठकीमध्ये अतिक्रमण उठविण्याचा ठराव पास केला जातो. त्या संदर्भात ठराव पास केला होता याची काय तुम्हाला कल्पना दिली होती अगोदर? अजिबात नाही. कुठलाही ठराव घेतले नाहीत. घेतले असं त्यांच्या लेवलला त्यांना माहित आहे. मला कुठलं त्याचं कागदपत्र आलेलं नाही किंवा तुम्ही पाडायची नोटीस आली नाही. मला 2024 मध्ये एक मला त्यांनी नोटीस दिली होती आणि त्यांनी सप्टेंबरमध्ये नोटीस दिली आणि त्यांनी पाडायची दिली नाही मला. त्यावेळेस काय केलं की बुवा तुम्ही असं असं आहे आणि तुम्ही कागदपत्र द्या. मग ओरिजिनल कागदपत्र श्री नारलावर साहेब इंजिनियर आहे तिथले आणि एक तो त्याचं नाव काय ते आहे तर त्या शेंडगे या दोघांनी मिळून माझे कागदपत्र घेतले. ओरिजिनल द्या म्हणले, ओरिजिनल दिलो मी कागदपत्र, तरी पण माझ्याकडे झेरॉक्स आहेतच. तर मी म्हणलं ओरिजिनल काय आहे, नाही साहेब बघतो म्हणत आणि आमची मीटिंग आहे असं बोलून माझे कागदपत्र गेले आणि मला रिसिव्ह दिले नाहीत. पण त्याच्या अगोदर मी 2016 मध्ये कागदपत्र दिले आहे, त्याची रिसिव्ह आहे. 2019 मध्ये कागदपत्र दिले आहे, त्याची रिसिव्ह आहे माझ्याकडे. पण हे मला दाबून टाकण्यासाठी ह्याचं षडयंत्र होतं आमदारांचं, म्हणून कुठलेही कागदपत्र ठेवू नये हा हेतू आहे. आता रिजनल म्हणजे रिव्हिजन रजिस्टरला नोंद आहे, माझ्याकडे पत्र आहे, झेरॉक्स सगळे माझ्याकडे आहेत. मग हे सगळं अट्टास जाणीवपूर्वक तुमच्यासोबत केला 100% म्हणायचं आहे का? 100% जाणीवपूर्वक केला. त्यांचा आमदार भाऊ राठोड म्हणजे आमदाराचा भाऊ गंगू राठोड यांनी मला स्वतः बोललेलं आहे की तुमचं पाडणार म्हणजे पाडणार, ह्या भाषेत मला बोललेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आणखी वळणार आहे. जो प्रकार इथे घडला, प्रोसेस जी झाली अतिक्रमण म्हणून पाडण्याची, हो साहेब, त्याचा आदेश किंवा त्याचा ठराव आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचविला होता का? कारण 24 तास अगोदर खऱ्या अर्थाने तुम्हाला आदेश असलेला तो तुम्हाला परत दाखवायला पाहिजे, परंतु तो तुम्हाला दाखवला गेला नाही. सर मला कुठलाच आदेश दाखवला नाही. माझे वकील देखील सोबत होते. त्याची तुम्ही मागणी केली का की तुमच्याकडे पाडायचा आदेश आहे तर तुम्ही मला दाखवा असं म्हटले होते? म्हणले त्याचा त्याच्या व्हिडिओ आहे, त्यांच्याकडे व्हिडिओ आहे, माझ्याकडे नाही, त्यांच्याकडे व्हिडिओ आहे. त्यांच्याकडे नसेल तर माझ्याकडे पण व्हिडिओ आहे. ते
आदेश मागितले कलेक्टर साहेबांचा आदेश आहे का? तुम्ही आम्हाला काहीच विचारू नका, आमच्या कामात शासकीय कामात अडथळा करू नका असं चार्ज घेतलेले तहसीलदार साहेब राजेश जाधव यांनी आम्हाला असं म्हणले आणि त्यांच्या म्हणजे व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे आणि आमच्याकडे कैद आहे. ते या प्रकरणाला 15 दिवस झालेले आहेत आणि याच संदर्भात माहिती अशी मी सविस्तर घेतलेली आहे. MRTP कायदा अर्थात महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅन यानुसार खरं तर यांनी आदेश काय आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा जर आदेश असेल पाडायचा तर तहसीलदार साहेबांनी हसनाळकर साहेबांना तो आदेश दाखवायला पाहिजेत होता की हा आदेश माझ्याकडे आहे वरिष्ठांचा आणि त्यानुसार मी कार्यवाही करणार आहे. परंतु तसं त्यांनी काहीही न दाखवता किती दादागिरी म्हणायची ही. देशात लोकशाही आहे साहेब. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला विनंती असणार आहे काय चालू आहे तुमच्या राज्यामध्ये. तुम्ही बघू शकता एका मागासवर्गीय माणसावरती हा अन्यायच म्हणावा लागेल. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. भूमी अभिलेख कार्यालयाअंतर्गत जी मोजणी केली असते त्याची नोटीस किंवा त्या गटातील शेजाऱ्यांना ही सूचना किंवा नोटीस दिलेली आहे का? इथे कुणाही शेजाऱ्यांना नोटीस दिलेली नाही. मी पुन्हा नंतर त्या कार्यालयात गेलो असताना तुम्ही मोजणी केलेला नकाशा द्या, मोजणी केलेला नकाशा देखील त्यांच्याकडे तयार नाही. ज्या तारखेला त्यांनी मोजणी केली त्या तारखेला त्यांना आदेश बी नव्हते मोजणीचे. मी विचारलो तर फीस केव्हा भरली? यांनी मोजणी केल्यावर फीस भरली त्या कार्यालयानं, नगरपालिकेनं मोजणी केल्यावर फीस भरली. मग मोजणी करण्याच्या आधी फीस भरल्यावर यांना तारीख कशी मिळाली अगोदरची, हेही मला प्रश्न पडला. म्हणून मी 10 वेळेस गेलो. मी त्यांना अर्ज पण दिला की मला गटवाईज तुमच्या या सर्वे नंबरचा मला नकाशा पाहिजे. तर त्यांनी म्हणले की गटच फलले नाहीत. मग गट फलले नाही तर मग गट वाईज घ्यायला दिलं कसं, मला प्रश्न पडला. आणि मी त्या डिपार्टमेंटचा असल्यामुळं मला थोडीशी नकाशाची जाण आहे. थेट माझा पुन्हा एकदा सवाल असणार आहे नांदेडच्या जिल्हाधिकारी यांना. राहुलजी कर्डिले साहेब, जेव्हा आपण या नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून चार्ज घेतला, तुम्हाला येऊन इथे किती दिवस झाले, काय तुम्ही अभ्यास केलाय, हे नागरिकांसोबत तुम्ही अगोदर संवाद साधायला पाहिजेत होता. असणार साहेब पुन्हा एक आणखी माझा प्रश्न असणार आहे. इतकं मोठं तुमचं नुकसान झालेलं आहे, या नुकसानीला जबाबदार कोण असणार आहे? या नुकसानीला जबाबदार खरं धरलं तर इथले आमदार आहेत आणि इथले चार्ज घेतलेले तहसीलदार शिवचं चार्ज घेतलेले ते आहेत, नारळावर आहे आणि ते त्यांचे कर्मचारी आहेत. आणि मोजणी करणारा बालाजी हा लोखंडे त्यांचा मुख्य दोषी आहे. कारण त्यांनी त्यांच्याकडून मायवेजा घेऊन हे मोजणी केलेली आहे. पुन्हा त्यांनी मोजणी करून इथं कसं येत ते दाखवावं मला. मी त्याचं सर्वस्वी सांगणार आहे. त्यांना मुल्ले दगड कशाला म्हणतात, मुल्ले दगड कुठं आहेत आणि यांनी मोजणी कुठून केली, यांचे गट कोणते कोणते आहेत त्यांनी दाखवून द्यावं. अन्यथा त्याला पहिल्यांदा ह्या दोघांनाही सस्पेंड करण्यात यावं. आणि माझा जो नुकसान भरपाई झाली ती माझी शासनाला विनंती आहे. योग्य असेल तर माझी नुकसान भरपाई भरून द्यावं, योग्य नसेल तर मला जे शासनाचा दंड लागेल मी ते भरायला तयार आहे. याच विषयावर पुन्हा एकदा जर सविस्तर जर बोलायचं झालं, बांधकाम झालं तर ते बांधकाम पाडायचेच आदेश कशासाठी हो? तुम्ही या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तालुक्याचे तहसीलदार म्हणून या उभारलेल्या इमारतीचं नुकसान न करता ते ताब्यात तरी घ्यायला पाहिजे होतं. कमीत कमी तुमच्या ताब्यात तरी असायला पाहिजे होतं, जेणेकरून इतर लोकांना त्याचा फायदा तरी झाला असता. परंतु तसं न करता हम बोले सो कायदा. तरी साहेब माझं एक म्हणणं आहे, हे जर वाटत असेल ते इथं ऑलरेडी 25 फुटाचा रस्ता आहे. हे रस्ता निघालाय 10 फूट, जिथून निघाला तिथून 10 फूट आहे. माझ्याच घरी 50 फुटाचा 60 फुटाचा रोड होतोय कसा? जर त्यांना करायचं असेल, माझी स्वतःची जरी जागा असेल तर मी त्यांना द्यायला तयार आहे. इकत नसेल, त्यांच्याकडे पैसा नसेल गव्हर्नमेंटकडे, मी फुकट द्यायला तयार आहे. पण इथं जेवढा रोड झालाय तेवढा रोड लास्ट पर्यंत व्हायला पाहिजे. निघाला रोड 10 फुटाचा आणि माझ्या पुढे इथं 60 फुटाचा करतात, याची मला खंत आहे आणि जाणीवपूर्वक केलेली आहे. म्हणून मी माझा आत्मा तळतळ करून मी तुम्हाला बोलत आहे. आणि कलेक्टर साहेबांनी याच्याकडे स्वतः येऊन पाहणी करावी तर खरंच 25 फुटाचं आहे का,
आणि जिथून रोड निघालाय तिथं 10 फुटाचा खरंच आहे का हे त्यांनी पाहणी करावं. माझं म्हणणं काय बी नाही. आणि हे जर असं असेलच, इथं 45 फूट, इथं 50 फूट, कुठं 18 फूट, कुठं 36 फूट, कुठं 37 फूट, कुठं 15 फूट, आणि लास्ट पासून निघाला सुरुवातीला 10 फूट, ते बी बंद केलेलं आहे पुढे. मग मधावर अन्याय हे का? माझा काय खरंच अनाधिकृत आहे का हे माझे कागदपत्र पाहणी करावं. नगरपालिकेनं मला हे दिलेले सांग खरं आहे का खोटं आहे तपासणी करावं. याच्यावर SBIनं 10 लाख लोन दिलेलं आहे. त्याची परतफेड झाली वाटते ना? मी परतफेड केले साहेब. कारण मी माझ्या बायकोच्या नावावर लोन उचलून पुन्हा त्याच्यावर GPF उचलून सगळं उचलून त्याची परतफेड केलेली आहे. ते देखील नगरपालिकेला नमुना नंबर 8 वर नोंद आहे. याचा उपयोग कशासाठी होत होता? ज्यावेळेस तुम्ही आम्हाला ऑफलाईन मध्ये जशी माहिती दिली आहे की अनेकांचे इथं या ठिकाणी विवाह सोहळे सुद्धा पार पडले. 64 सर्व जाती धर्माचे फुकट 64 विवाह सोहळे पार पडलेत. आणि ज्याने काही हे तक्रार दिली त्यानं मुलगी पळून आणली होती त्याच्या मामाची, त्याचं देखील फुकट इथं लग्न झालंय, त्याच्या बहिणीचं देखील फुकट लग्न झालंय. असे सर्व जाती धर्माचे मुसलमान असतील, कोळी, माळी, साळी, वंजारी, बंजारी, तेली, तांबोळी, हाटकर, धनगर, लिंगायत, मराठा या सगळ्याचे इथं फुकट लग्न आहेत. मी कुणाला रुपये लावलेले नाही. दुसरी गोष्ट, इंटरकास्ट मॅरेज 23 लावलो. स्वतःच्या पैशाचे मनी, मंगळसूत्र, कपडे आणि जेवण स्वतःच, कुणाकडून रुपये गेले नाही. माझ्याकडे काही ट्रस्ट नाही, काही नाही. मी एक कर्मचारी, पण समाजसेवा पूर्वीपासून करतो मी. एवढं असतानाही त्यांनी माझं फक्त, मी एक मागासवर्गीय आहे आणि एकच घर आहे माझं इथं. चौकून आदरचे लोक आहेत इतरची, म्हणजे माझं हे घर त्यांना परवडलं नाही. आणि त्याच्यात आमदार देखवत नसल्यामुळं आमदाराला हाताशी धरून हे माझा हे कार्यक्रम केलेले आहे साहेब. ते बी सकाळी मी उठलो नव्हतं 7 वाजता, इथं 5 JCP आणि कमीत कमी 1000 माणसं येऊन यांनी माझं हे घर पाडले. 7 वाजता ही प्रक्रिया होते, कार्यवाही होते. आणि ज्यावेळेस अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा वेळ जर बघितला तर खऱ्या अर्थानं 10:30 नाही, नियमानं खरं तर 9:45 आहे. हा तसं आहे. 9:45ला तर एकही अधिकारी किंवा कर्मचारी नसतो. परंतु 7 वाजता येऊन एखाद्याचं जाणीवपूर्वक नुकसान करण्यासाठी पदाचा आणि सत्तेचा कसा वापर केला जातो याचं जिवंत उदाहरण तुम्हाला नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये पाहायला मिळतंय. साहेब आधी एक मला एवढं असूनही माझ्या विरोधामध्ये यांनी आमच्या जीवाला धोका आहे म्हणून दीपक यादव येतेवाड यांनी चौकडं अर्ज देऊन ठेवलेलं आहे. बाबा तुझ्याही जीवाला धोका का आहे? तू जर सर्पावर पाय दिला ते चावणार का नाही? मग तू माझ्या युद्धात दिला असेल ना, अजून पुन्हा काय देवलास तू? तुझ्यात तेवढं दम आहे ना बाबा, एवढं पाळलास, माझा आत्मा काय म्हणला असेल. म्हणून माझ्या जीवाला धोका आहे. त्यांनी त्यांचं प्लॅनिंग चालू आहे. संध्याकाळी त्याच्या घरी भरपूर दररोज माणसं येत आहेत, मी बघत आहे. आणि मला कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती करायचं आहे की मला जर काही धोका झाला तर जबाबदार फक्त त्या लोकाला धरावं. आणि त्याच्यात आमदारचा आणि आमदारच्या भावाचा 100% हात आहे. मी ते दाखवून देतो त्यांच्या बोलण्यावरून. आमदारच्या भावाची रेकॉर्डिंग पण आहे. कॉपी ना असं त्यांनी बोललेलं आहे मला आमदारचा भाऊ आपला गंगू राठोड. तर त्यासाठी मला कलेक्टर साहेबाला एवढी विनंती करायची आहे की मला माझ्या आत्मसंरक्षणासाठी काहीतरी करावं ही माझी विनंती आहे. मी तर काय शासनाचे पैसे भरू शकत नाही. मी एक मागासवर्गीय आहे. तरी मला कुठला तरी हत्यार परवाना द्यावा हीच माझी नम्र विनंती आहे. आसनाळकर साहेब, मला सांगा, या प्रकरणाची दखल कोणी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटते? कोणाकडे न्याय मागणार आहात? मी ही दखल कोणी घ्यावं आणि कोणी घेतील यासाठी मान्यवर बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडं मी दखल मागणार आहे. तसेच मान्यवर आपले हांडोळे साहेब यांच्याकडे मागणार आहे. मान्यवर चंद्रशेखर आपले आझाद रावण साहेब यांच्याकडे मी मानणार आहे. आणि हे संसदेमध्ये हा
मुद्दा गाजला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे. माझी एवढी मानहानी झालेली आहे. मी आतापर्यंत 4-5 संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे. सामाजिकच, राजकीय कोणत्याच संघटनेचा नाही. आत्ता देखील समाज समता संघाचा मी जिल्हा अध्यक्ष आहे. माझी एवढी मोठी मानहानी झालेली आहे. म्हणून मानहानीचा दावा यांच्यावर करायला काय हरकत आहे अशी एवढी माझी इच्छा आहे. म्हणून मी या तिघांनाही भेटूनच मी हे निर्णय घेणार आहे अशी माझी इच्छा आहे. मुखेड शहरात होत असलेल्या या प्रकाराची बघूया, मी पुन्हा त्यांच्याशी प्रयत्न करणार आहे संवाद साधण्याचा. थेट याच प्रकरणाची आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. At the tone, please record your message. When you have finished recording, you may hang up. तर आमदार महोदयांचा फोन आपल्याला काय सांगतोय की तुम्ही व्हॉइस मेल त्यांना पाठवू शकता. अनेक वेळा असा तुम्ही प्रयत्न केला त्यांच्याशी संवाद साधण्याचा, मात्र ते फोनवरती माझ्यासोबत संपर्क साधत नाहीये. हॅलो हॅलो, हां बोला. सर तुषार राठोड साहेब, आमदार साहेबांचा फोन आहे हा. तुम्ही कोण बोलायले? मी पत्रकार बोलतो, शिवाजीराव गायकवाड. नाही साहेब, नाही साहेब सभागृहामध्ये आहेत. बरं साहेब, त्यांच्याशी मला संवाद साधायचा होता. तर तुषार राठोड आमदार साहेबांच्या फोनवरून कदाचित त्यांचा स्वीय सहाय्यक माझ्याशी संवाद साधला असेल आणि ते सभागृहात आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. हसनाळकर साहेब, ज्यावेळी तुमचं इथं जिम होतं हो साहेब. आणि तुमच्या कानावर गोष्टी आल्या की असं मी पाडणार आहे, हो साहेब. त्यांच्या भावाने तुमच्याशी संवाद साधला असं तुम्हाला बोललं. मग त्यावेळेस तुम्ही आमदार महोदयांकडे गेलात का, प्रयत्न केलात का की साहेब असं माझ्यासोबत असं होणार आहे, याची तुम्ही दखल घ्यावी असं तुम्ही त्यांना बोललात? मी स्वतः कागदपत्र घेऊन माझा एक मुलगा आणि मी साहेबांच्या तिथं वसंतनगरला गेलो. गेल्यावर मला 2 तास बाहेर बसवले. काय हरकत नाही, काही कामात असतील. बरेचसे लोक माझ्या नंतर येऊन गेले त्यांच्याकडं, पण मला बोलवलं नाहीत. 2 तासच्या नंतर त्यांचा ड्रायव्हर मला बोलून घेतलं तर मी मदत गेलो असताना काय काम तुमचं, तर मी म्हणलं काय नाही साहेब, मला असं काय तर कळालं आणि मी कागदपत्र आणलाव आणि तुम्ही ते बघा, मला काय कळत नाही ते कागदपत्राचं. म्हणले नाही साहेब, नुसतं बघून तर घ्या की मी सांगतो याच्यातलं काय ते. नाही मला काहीच बघायचं नाही, तुम्ही काय तुमचं काम झालं जा म्हणले. नाही साहेब तसं करू नका, पाडणार आहेत पण पाडा. मी तुम्हाला माझी जिम पाडू नका ह्यासाठी आलो नाही म्हणलं. माझे कागदपत्र बघा आणि योग्य असेल तर सांगा, नाही तर सांगू नका. मी तयार आहे आणि पाडल्यास पाडायला देखील दाम देतो असं मी साहेबाला बोललो. ठीक आहे मी बघतो म्हणले काय करायचं ते नंतर. म्हणून मला धुडकावून लावले त्यांनी आमदार साहेबांनी. त्यावेळेसच मला वाईट वाटलं की बाबा यांनी तालुक्याचे आमदार आहेत आणि जे खरं असो खोटं असं त्यांचं पाहणं त्यांचं कर्तव्य आहे. आणि पाहून जर माझे खोटे असले पाण्याचा आदेश द्या असं मी बोललोय. पण खोटे नसले तर याच्याविषयी तुम्ही बोलू शकता साहेब. म्हणून तुम्ही बघा, कारण मी कोण म्हणले, मी म्हणलो तसं नाही साहेब, म्हणलो तुम्ही या तालुक्याचे एक जबाबदार व्यक्ती आहात म्हणून तुमच्याकडे आलो साहेब. म्हणलं नाही जा म्हणले आता. धन्यवाद साहेब. तर याच प्रकरणामध्ये आमदार तुषार राठोड यांच्यावरती हसनाळकर साहेबांनी जो आरोप केलेला आहे की भाजपाच्या आमदाराची मुखेड तालुक्यामध्ये हुकुमशाही आहे आणि हे खरंच हुकुमशाही कशा पद्धतीची आहे हे स्वतः मी विचारण्यासाठी त्यांना कॉल केला होता. मात्र त्यांनी माझा कॉल स्वीकार न करता पुन्हा त्यांचा कॉल आला मला आणि तुम्ही लाईव्ह हे बघताय. त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी माझ्याशी संवाद साधलेला आहे. पुढच्या वेळेस नक्कीच माझा जर संपर्क जर त्यांच्याशी झाला तर खरंच या प्रश्नाचं उत्तर, अर्थात मुखेड तालुक्यामध्ये खरंच भाजपच्या आमदार महोदयांची हुकुमशाही आहे का, हाच माझा प्रश्न त्यांना असणार आहे आणि त्यांचं उत्तर काय आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढच्या भागात. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, मुखेड, नांदेड. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.